नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 9 बघणार आहोत। तर यामध्ये सुरू करूया सेल्फ पाथ लर्निंग। प्रोसीड करूया। एकूण 4 स्टेप या ठिकाणी दिले आहे। स्टार्ट करा। फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ कॅन यू सेट पॅराग्राफ स्पेसिंग इन MS वर्ड। तर याचा आन्सर आहे 2, पॅराग्राफ स्पेसिंग। नेक्स्ट क्वेश्चन, Microsoft Word has 2 page orientations option. त्याचा आन्सर आहे ट्रू। नेक्स्ट क्वेश्चन आहे, which paper size is commonly used for printing in Microsoft Word. तर कोणती साईज यूज होते, तर याचा आन्सर आहे फर्स्ट, A4 ही सगळ्यात जास्त यूज होणारी साईज आहे। and last question, page orientation option comes under the dash dash tab. तर हे कशामध्ये मिळतं पेज ओरिएंटेशन, तर लेआउट नावाच्या टॅब मध्ये मिळतं। फोर्थ आन्सर करेक्ट। यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचं सिम्युलेशन क्वेश्चन। स्टार्ट करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट्स आर व्हेरी यूजफुल, ऑल यू नीड टू डू is edit the document with your own details. Now go to the office.com. तर सर्वात अगोदर आपल्याला गुगल क्रोम हे जे ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर वरती ही जी ॲड्रेस बार दिलेली आहे या ॲड्रेस बारमध्ये क्लिक करा। त्यानंतर यामध्ये टेम्पलेट्स या ऑप्शनला क्लिक करा आणि तुमचा प्रश्न या ठिकाणी सबमिट होईल। पुढचा प्रश्न आहे, द डॉक्युमेंट शुड ऑलवेज हॅव टायटल और सब्जेक्ट मेन्शन सो दॅट एंटर टेक्स्ट ऑन द फर्स्ट पेज विथ द टेक्स्ट न्यू इयर ऑफर। स्टार्ट करूया। डॉक्युमेंटमध्ये आपल्याला या ठिकाणी ऑफर टाईप करायचं आहे, तर या व्हाईट रिकाम्या जागेमध्ये इथे क्लिक करा, फक्त ऑटोमॅटिकली टाईप होऊन जाईल। नेक्स्ट आहे, using a good color combination is very important for coupon design, hence apply any shade for red font color to the selected text new year offer. तर या न्यू इयर ऑफरला आपल्याला रेड कलर अप्लाय करायचा आहे। यासाठी सर्वात अगोदर या ठिकाणी फॉन्ट वरती क्लिक करा, फॉन्ट कलर वरती, आणि यामध्ये हा रेड कलर दिलेला आहे, या रेड कलर वरती इथे क्लिक करा। नेक्स्ट आहे, द हेडिंग ऑफ द डॉक्युमेंट शुड बी हायलाइटेड सो दॅट इट इज क्लिअरली अंडरस्टूड, हेन्स एनहान्स द सिलेक्टेड टेक्स्ट हो हो बाय मेकिंग द इट बोल्ड। तर या हो या टेक्स्टला आपल्याला बोल्ड करायचं आहे। त्यासाठी बी या ऑप्शनला क्लिक करा, इथे बोल्ड करा। या ठिकाणी सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट आपली पूर्ण झाली, एंड करूया। नेक्स्ट आहे आपलं गाइडेड डू इट युअर सेल्फ। स्टार्ट करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट स्प्लिट अ कॉलम इनटू 2 कॉलम, फॉर दॅट गो टू द लेआउट टॅब, सिलेक्ट कॉलम्स अँड देन चूज 2 कॉलम। तर डॉक्युमेंट 2 कॉलम मध्ये स्प्लिट करायचं आहे। यासाठी सर्वात अगोदर लेआउट नावाच्या या टॅबला क्लिक करा, यामध्ये कॉलम नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा, यामध्ये 2 या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा। नेक्स्ट आहे, इन द गिवन डॉक्युमेंट टू सेट द पेज सेटिंग गो टू द लेआउट टॅब, देन क्लिक साइज ऑप्शन, सेट द पेज ॲज लीगल। पेजची साईज लीगल करायची, त्यासाठी लेआउट टॅबवरती क्लिक करा। लेआउटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी साईज या ऑप्शनला क्लिक करा, यामध्ये लीगल नावाची जी साईज आहे यावरती क्लिक करा आणि सबमिट करा। पुढे आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सेट द टॉप मार्जिन 1 युजिंग लेआउट टॅब मार्जिन कस्टम मार्जिन। तर डॉक्युमेंटची टॉप मार्जिन 1 करायची आपल्याला। सर्वात अगोदर लेआउट टॅबला या ठिकाणी क्लिक करा, नंतर मार्जिन या ऑप्शनला क्लिक करा आणि सगळ्यात शेवटी आहे कस्टम मार्जिन। कस्टम मार्जिनवरती क्लिक करा, यामध्ये टॉप मार्जिनमध्ये टाकायचे तुम्हाला 1 आणि ओके करायचे आणि सबमिट।
पुढे इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द फर्स्ट पॅराग्राफ अँड सेट 10 पॉइंट स्पेस यूजिंग लेआउट टॅब. क्लिक स्पेसिंग बिफोर एडिटिंग बॉक्स. फर्स्ट पॅराग्राफला आपल्याला बिफोर स्पेसिंग 10 पॉइंट करायचे आहे. तर सर्वात अगोदर हा पहिला जो पॅराग्राफ आहे हा पूर्ण सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यानंतर लेआउट नावाच्या टॅबवरती क्लिक करा. यामध्ये बिफोर स्पेसिंग दिलेली बघा, यामध्ये क्लिक करा. हे 30 पॉइंट दिलेले आहे ते कट करा आणि या ठिकाणी नवीन 10 पॉइंट टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा आणि त्यानंतर सबमिट करा. शेवटचा प्रश्न इन द गिवन डॉक्युमेंट सेट द लँडस्केप ओरिएंटेशन यूजिंग द लेआउट टॅब फ्रॉम द पेज सेटअप ग्रुप. पेज ओरिएंटेशन लँडस्केप करायचे आपल्याला. यासाठी लेआउट टॅबमध्ये क्लिक करा. यामध्ये ओरिएंटेशन या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे लँडस्केप या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं इथे डू इट युअर सेल्फ टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करा, येस करा. आता यानंतर आपण बघूया या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे यू वॉन्ट टू परचेस अ मोबाईल फोन ऑन द वेबसाईट flipkart.com. when doing this you are using dash dash activity of the internet. तर याचा आन्सर आहे ई कॉमर्स. नेक्स्ट क्वेश्चन इफ यू आर बाइंग an item over the internet that means you are using dash dash application of the internet. तर याचा आन्सर आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. नेक्स्ट क्वेश्चन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मीन्स डाउनलोडिंग अँड लिसनिंग टू सॉन्ग ओव्हर द इंटरनेट. करेक्ट आन्सर आहे फॉल्स. लास्ट क्वेश्चन ई कॉमर्स इज an open source application that allow you to create a spreadsheet document. त्याचा आन्सर आहे सेकंड फॉल्स. या ठिकाणी सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि अशा प्रकारे सेशन 9 इथे आपलं पूर्ण झालंय. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. एक लाईक जरूर करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया मित्रांनो लवकरच पुढच्या सेशन 10 मध्ये.